तर शिंदेंचा जय गुजरातचा नारा हीच महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा। जय गुजरातच्या नाऱ्यावरून सामनातून उपमुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधण्यात आलाय। गुजरात फॉर्म्युला महाराष्ट्रात विषासारखा पसरलाय। तो रोखायचा असेल तर हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजीचा गजर करत वरळीच्या दिशेने कूच करावी लागेल। महाराष्ट्र मेला नाही, मराठी एकजूट भंगणार नाही हे सांगणारा आजचा दिवस मराठी अस्मितेसाठी ऐतिहासिक ठरो असं सामनात म्हटलंय। काय नेमकं म्हटलंय? मराठी एकजूट चिरायू हो, मराठी भाषेला अस्मितेला धोका आहे तो आपल्याच माणसांकडून। मराठीचे शत्रू आणि मारेकरी आपल्याच घरात आहेत। एकनाथ शिंदेंनी पुण्यातील कार्यक्रमात अमित शहांसमोर जय गुजरातचा नारा दिला। हीच महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा आहे। पैशांच्या ताकदीवर माणसं विकत घेण्याचा गुजरात फॉर्म्युला राज्यात विषासारखा पसरलाय। तो रोखायचा असेल तर हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजीचा गजर करत आज वरळीच्या दिशेने मराठी माणसाला कूच करावी लागेल। महाराष्ट्र मेला नाही आणि मराठी एकजूट भंगणार नाही हे सांगणारा आजचा दिवस मराठी अस्मितेसाठी ऐतिहासिक ठरो।